आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। साकोळ येथील रविदासासिया समाज बांधवांकडून छत्रपतींची व शिरोमणींची जयंती मोठ्या उत्साहात साजरी। साकोळ येथील रविदासासिया समाज बांधव यांच्या वतीनं संत शिरोमणी रविदास महाराज यांची 649वी तर छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या आनंदमय वातावरणात उत्साहात 19 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली। साकोळ येथील रविदासासिया समाज बांधवांच्या वतीनं या दोन्ही थोर महापुरुषांच्या जयंतीचं आयोजन करण्यात आले होते। त्या निमित्ताने दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून साकोळ येथील महात्मा बसवेश्वर चौक येथे संत शिरोमणी रविदास महाराज यांची 649वी तर हिंदवी स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। प्रथमतः साकोळ नगरीचे प्रभारी सरपंच राजकुमार पाटील व सामाजिक कार्यकर्ते नरसिंग शिंदे यांच्या शुभ हस्ते प्रतिमेचं विधिवत पूजन करून श्रीफळ फोडण्यात येऊन फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। यावेळी साकोळचे प्रभारी सरपंच राजकुमार पाटील, सामाजिक कार्यकर्ते नरसिंग शिंदे, माजी सरपंच अब्दुल अजीज मुल्ला, संतोष महाजन, माजी चेअरमन सूर्यकांत उमाटे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर कांबळे, गजेंद्र सूर्यवंशी, दिलीप गुराळे, ओम हंडरगुळे, आकाश काळू, दीपक सोळुंके, बसवराज भिक्का, मनोज स्वामी, सतीश मातळे, शिवहार भिक्का, वैभव नागुरे, सिद्धेश्वर वाडीकर, राजू सोलके, अनिल पाटील, अनंत शिंदे, सिद्धेश्वर मोरे, ज्ञानेश्वर वाडीकर, अखिल तांबोळे, संगमेश्वर होनमाळे, समाज बांधव राजकुमार कांबळे, विजयकुमार कांबळे, दिलीप कांबळे, राजकुमार वाघमारे, तातेराव कांबळे, अमोल कांबळे, अशोक वाघमारे, संतोष गजाकोश, विलास कांबळे, शिरोळ अनंतपाळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश मलांडे व संजीव कांबळे यांच्या समवेत साकोळ येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शुभप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, ग्रामस्थांचे संजीव कांबळे यांनी आभार मानून जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंतीनिमित्त आपण इथं उपस्थित झालात। माझ्या मागणीला मान देऊन आला त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो। आणि या ठिकाणी आत्ताच साकोळ नगरीचे सरपंच राजकुमार पाटील साहेब आणि नरसिंगभाऊ शिंदे यांच्या वतीने दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन श्रीफळ फोडण्यात आला। आज सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस म्हणजे आज आपण जे सुखा समाधानाने जगत आहोत त्या जगण्याचं सगळं श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जात आहे। कारण त्यांनी गोठ्यात गाय आणि घरामध्ये माय कशी सुरक्षित राहील व 18 पगड जातीला एकत्र घेऊन जे स्वराज्य स्थापनच केलं नाही तरी सगळ्यांना मान सन्मान देऊन त्यांनी एक चांगली वागणूक दिली। त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या राजघराण्याच्या मध्ये परस्त्रीला हे माते समान मानलं जात होतं। असे महान व्यक्तिमत्व ज्यांना आज आपण सर्वजण नतमस्तक होत आहोत, यांची जयंती भारत देशामध्येच नाही तर परदेशातही मोठ्या आनंदाने गाजावाजा करत साजरी करण्यात येते। यावेळी आपण आलात, सर्वांनी येऊन महापुरुषांचे पूजन करून आशीर्वाद घेतला त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो आणि सगळ्यांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।